नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंपल अशी रेसिपी. तर त्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आणि ते कट करून घेतलेले आहेत अशा साईजने. चला तर मी पुढील प्रोसिजर आपली. यासाठी लागणारं साहित्य इथे मी 2 कांदे बारीक असे कट करून घेतलेले. जास्ती पण बारीक करायचे नाही, थोडेसे मीडियम साईजचे कट करून घ्यायचे. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर कोथिंबीर घ्यायची, धुवून स्वच्छ बारीक कट करून घ्यायची. इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची व लसूणचं वाटण केलेलं आहे. सोपी आणि एकदम सिंपल अशी रेसिपी आहे. तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. 2 चमचे मी ते तेल टाकलेलं आहे. आता इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. इथे मी 1 चमचा, छोटा चमचा जिरे टाकून घेते. जिरे व मोहरी तडतडली आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा, ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा तेलात. आता आपण याचं तळून घेऊया. कांदा चांगला तळला गेला पाहिजे, ब्राऊन असा कलर आला पाहिजे. कच्चा कांदा ठेवायचा नाही, तर भाजीला टेस्ट खराब येईल कच्चा कांदा ठेवला. तर आपण तळून घेऊया. लहान मुलांच्या आवडीची भाजी, टिफिनला वगैरे आपण ही नेऊ शकतो. एकदम सोपी आणि साध्या पद्धतीने दाखवलेली भाजी आहे. कांदा आपला आता चांगला तळला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची व लसूणची पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ती टाकून घेऊ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट प्रमाणात करू शकता. इथे मी 2 चमचे हिरवी मिरची व लसूण पेस्ट टाकून घेते. आता याला आपण परतून घेऊया. खमंग अशी ही भाजी होते हिरवी मिरची जरा जास्त घातल्यावर. आता याच्यामध्ये मी 1 चमचा छोटा हळद पावडर टाकून घेतली. इथे मी 1 छोटा चमचा धना पावडर टाकून घेते. धना पावडर टाकल्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे धना पावडर नक्की टाका. आता हे प्रथम चांगलं तळून घेऊया मसाला आपला. खूप टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीची ही भाजी आहे. कुणीही करू शकता अशा पद्धतीची भाजी. आता इथे मी कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर पण आपण याला परतून घेऊया. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आपली बटाट्याची क्वांटिटी किती आहे त्या प्रमाणात आपण चवीनुसार मीठ पाहायचं आणि टाकून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. आता इथे मी बटाटे आपले उकडून घेतलेले बारीक कट करून घेतले ते टाकायचे. जास्ती बारीक पण फोडी करायची नाही, मीडियम फोडी करायच्यावर टाकून घ्यायचं. आता हे परतून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व भाजी मिक्स करून घ्यायची. एकदम टेस्टी आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली ही रेसिपी आहे. आता इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे, त्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे नक्की ट्राय करा. तर परत एकदा परतून घेऊ आपण याला. याच्यात भाजीमध्ये तुम्ही लिंबू पण पिळू शकता. मी लिंबू टाकलेलं नाही आहे, परंतु टाकल्यावर टेस्ट छान येते. आणखी टेस्ट वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये आणखी पदार्थ टाकतो आहे. तर हे पहा, हे कसुरी मेथी आहे, ते आपण याच्यामध्ये क्रश करून टाकूया. याच्यामुळे आपल्या बटाट्याच्या भाजीला टेस्ट खूप छान येते. तर तुम्ही नक्की ट्राय करा या अशा पद्धतीची बटाट्याची रेसिपी. परत एकदा याला आपण परतून घेऊया. आता इथे मी भाजी सर्व मिक्स करून झाल्यानंतर 2 चमचे इथे मी तेल टाकते वरून. अशा पद्धतीने वरून तेल टाकले ना, भाजी आपली आणखी टेस्टी होते. त्यासाठी वरून 2 चमचे तरी तेल टाकायचं. त्याला परतून घेऊ व्यवस्थित. आपण ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो, टिफिनला नेऊ शकतो आणि एकदम सोपी अशा पद्धतीची ही भाजी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. अशा पद्धतीने आपण बटाट्याची भाजी सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा.